श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा नियमात झाला मोठा बदल. नेमका हा कोणता बदल आहे, कशामुळे झालेला आहे, याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून आमच्या सर्वप्रथम अपडेट्स तुमच्यापर्यंत येतील. तर बघा, 10वी-12वीच्या परीक्षा अवघ्या काही दिवसांनंतर आलेल्या आहेत. यामध्ये आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. काल झालेल्या बोर्डाच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये काही नियमात बदल झालेले आहे. विद्यार्थी पालकांच्या दृष्टीने हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. नेमके आपल्याला काय करायचं आहे आणि काय नियम बदललेले आहेत याविषयीच आपण आज माहिती बघणार आहोत. तर बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करत चला. भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद. आणि आमच्या सर्व लेटेस्ट अपडेटसाठी सर्वप्रथम तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व IMP प्रश्न, PDF फाइल्स आणि इतर काही सर्व माहिती मिळेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात की बोर्डाच्या परीक्षा नियमात काय बदल झालेला आहे तो. तर बघा, राज्य शासनाच्या पूर्वीच्या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समिती कार्यरत आहे. या समित्या परीक्षा काळात केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करतात. संवेदनशील केंद्रावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी या विभागाची स्थापना केलेली असते. आता दक्षता समिती काय असते आणि या दक्षता समितीचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल, परीक्षावर काय परिणाम होईल, यांचं काम काय असतं याची आपण माहिती घेणार आहोत. आई तुळजाभवानी, स्वामीचरणी, ईश्वर नारायण, शंकरचरणी, गणपतीचरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी परीक्षेच्या बोर्डाच्या चांगल्या मार्काने पास व्हावा, हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे. तर बघा, राज्यस्तरावर स्वतंत्र समिती स्थापन करण्याची गरज शासनाने आता मान्यता केलेली आहे. 10वी-12वीच्या ज्या परीक्षा आहेत, राज्यभर शांतता, तणावमुक्त, कॉपीमुक्त व्हाव्यात, त्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आतापर्यंत ही समिती स्थापन करण्यात आली नव्हती, परंतु 2026 या परीक्षेत ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. याचं एकमेव कारण म्हणजे तुम्ही मागच्या वर्षापर्यंत ऐकत असाल की पेपरामध्ये, टीव्हीच्या चॅनलमध्ये पेपर फुटले, परीक्षा कॉपी प्रकार झालेला आहे, परीक्षा केंद्रावर कॉप्या पोहोचवल्या आहेत, केंद्राची मान्यता रद्द झाली आहे. तर या सगळ्या गोष्टींसाठी आता दक्षता समिती स्थापन केलेली आहे. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की याआधी देखील भरारी पथक आणि बैठक पथक देखील असतं, पण आता दक्षता समिती देखील असेल असणार आहे. दक्षता समिती 24 नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय दक्षता समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून त्यांच्या जबाबदाऱ्या ह्या चांगल्या आहेत. जबाबदाऱ्या काय काय असणार आहेत बघा. भौतिक सुविधाची तपासणी करणे, त्यानंतर संवेदनशील केंद्रात CCTV आणि डेटा साठवणुकीची खात्री करणे, CCTV यंत्रणेचा थेट ऍक्सेस जिल्हा प्रशासनाकडे असणे, प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीसाठी शासकीय वाहने, पोलीस सुरक्षेला संवेदनशील केंद्रावर ड्रोन कॅमेरे निगराणी, भरारी पथक, बैठक पथकाची नियोजनाची जबाबदारी या समित्याकडे सोपवण्यात आलेली आहे. या समित्यात प्रामुख्याने महिला प्रतिनिधींचा देखील समावेश असून पुरेसा पोलीस बंदोबस्त, बाह्य उपाययोजना देखील केलेल्या आहेत. बघा, एवढ्या भरपूर कडक पद्धतीने आता या परीक्षा पार पडणार आहेत 2026च्या. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा. कुठल्याही प्रकारच्या कॉपी वगैरे होणार नाहीयेत. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरात झेरॉक्स केंद्र बंद ठेवण्याचे आश्वासन आहे. तसे जर तुम्ही कुणी केलं तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आयुक्तांनी अखरित्या स्वतंत्र भरारी पथके स्थापन करावीत असे देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अभ्यासाला लागा. तुम्हाला अभ्यास करायचा असेल, कमी वेळामध्ये जास्त मार्क मिळवायचे असेल, IMP प्रश्न हवे असतील, बोर्डाच्या प्रश्नपत्रिका हवे असतील, तर आताच या दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला 10वीचा सेमी इंग्रजी, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या सर्वांचे PDF फाईल, नोट्स, IMP प्रश्न, प्रश्नोत्तरिका मिळतील. तर त्वरित संपर्क करा, चांगले मार्क मिळतील. यावर्षी परीक्षा भरपूर कडक पद्धतीने होणार आहेत, कारण बोर्डाचे अध्यक्ष आता शरद गोसावी नाहीयेत, त्यांची नियुक्ती दुसऱ्या ठिकाणी झालेली आहे. बोर्डाचे अधिकारी देखील बदललेले आहेत आणि दक्षता समिती ही यावर्षी स्थापन करण्यात आलेली आहे. भरारी पथक
बैठे पथक यांची देखील संख्या वाढलेली आहे. अभ्यास करा, कामाला लागा. काय अडचण असेल कमेंट करा. लवकरात लवकर संपर्क करा. ॲप डाउनलोड करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.